आज दोन भावांचा फोटो अनेक वर्षानंतर अनेक दिवसांनंतर पाहायला मिळाला, त्यामुळे जवळपास फिक्स झालंय असं चित्र निर्माण झालंय. तुम्ही चित्र निर्माण करा. तुम्ही म्हणाले याचं कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना. एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं. आणि हे जे महाराष्ट्र द्रोही आहेत, हा, ज्यांचं मुख्य केंद्र या महाराष्ट्र द्रोह्यांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहेत, त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार नाही. आम्हाला सगळ्यांना वाटतंय, आम्ही त्या मताचे आहोत. नाही राऊतसाहेब, पण मनसेचे काही नेते असं म्हणतायत की 2014ला जेव्हा भाजपने शिवसेनेबरोबर युती तोडली, ही मागे 2017ला सुद्धा महापालिका निवडणुकीच्या वेळेस युती तुटली. कोण काय म्हणताय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं. बघा, कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात मला इंटरेस्ट नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही. आम्ही भविष्य पाहतो. ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं. किती मागे जाणार आहात तुम्ही? किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा. आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंतसिंह गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत. नाही, पण महायुतीतले कोणीही नेते त्यावर काही ठोस भाष्य करत नाहीये. फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यावर, म्हणजे ते कौटुंबिक आहे, त्यावर पुढे काय बोलणार, पण पुढचं जे काय आहे, माझं राजकीय ज्ञान आहे आणि पुढे तुम्हाला कळेलच योग्य वेळेस. राजकीय ज्ञान त्यांचा आघातच आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली, तो एक महान ग्रंथ होता. त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना. बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत. आम्हाला माहिती आहे राजकारण. त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण बघतोय. फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी, बरं का, त्यांच्या मेहरबानीने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही, एवढंच. पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही. आणि हाताशी यंत्रणा असणं, पोलीस, ईडी, सीबीआय, म्हणजे मी सर्वे सर्व असं होत नाही. तात्पुरती व्यवस्था आहे. आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमानं सांभाळा. राऊतसाहेब, एक इंटरव्ह्यू आला आहे आज राहुल गांधींच्याही इंटरव्ह्यूवर तुम्ही म्हणालात, माल्याचा इंटरव्ह्यू आला आहे, माल्याचा, ज्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मी देशाबाहेर जातोय. हे मी त्यावेळेस तत्कालीन, पण ही काही नवीन गोष्ट नाहीये. त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. पहिल्यांदा असं नाही, पहिल्यांदा नाही. हे वारंवार समोर आलेलं आहे. ही अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कानावर घालून ते गेले की मी लंडनला चाललेलो. आणि संसदेमध्ये याच्यावरती नंतर विजय मल्ल्याकडून आतापर्यंत 14,000 कोटी रुपये वसूल केले असं अर्थ खात्यानं उत्तर दिलं. मूळ कर्ज किती आहे? 7,000 की 9,000, आणि वसूल किती केले? 14,000. ज्याच्याकडून 14,000 कोटी आपण ऑलरेडी वसूल केलेले आहात 7,000 कोटीच्या बदल्यात, मग विजय मल्ल्या गुन्हेगार आहे की नाही याच्यावरती सरकारने खुलासा करायला पाहिजे. लाडक्या बहिणीमुळे राज्यातले अनाथ मुलं हे वाऱ्यावर, कारण बाल संगोपन योजना याला पैसेच राज्य सरकारने दिले नाही. याच्यावरती एसएनसी गटाचे जे नेते आहेत, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री, त्यांनी ह्याच्यावरती भाष्य करणं गरजेचं आहे. सर्व योजना सामाजिक न्यायाच्या, गोरगरिबांच्या, वृद्धांच्या रद्द करून तो सगळा पैसा फक्त मतं विकत घेण्यासाठी वापरला जातो. अनाथ मुलांना सुद्धा तुम्ही सोडत नाही आहे. हां, आश्रमशाळा त्याचे पैसे वळवले, आश्रमशाळांचे पैसे आपण वळवले. गोरगरिबांच्या, दलितांच्या वसतिगृहाला लागणारा खर्च जो आहे त्याचे पैसे आपण वळवले. तुमच्याकडे पैसे नाही ते सोबत कशाला करा? तुम्ही सांगा ना. ही योजना निवडणुकीपुरती होती,
आणि पुढल्या निवडणुकीला 3 महिने आम्ही परत ही योजना सुरू करू, हे तुम्ही स्पष्ट सांगा. चला, धन्यवाद.